नेक्स्ट आहे मिड ब्रेन. तर मिड ब्रेन काय कुठं असतो? सिच्युएटेड बिटवीन द सेरेब्रमच्या अबव आणि पॉन्सच्या खाली मिड ब्रेन. डायग्राम मध्ये बघा दिसले तुमच्या क्लासरूम मधल्या. and connect the cerebrum with the lower part of the brain with the spinal cord. सेरेब्रमचा जो लोअर पार्ट आहे तो स्पायनल कॉर्डला कनेक्ट झालेला असतो. स्पायनल कॉर्ड खाली हे नसतं. कंटेंट न्यूक्लिय ऑफ द क्रॅनियल नर्व्स. जे 12 क्रॅनियल नर्व्स आहेत मागं लिहून घेतल्या होत्या, स्क्रीनशॉट काढले होते. स्क्रीनशॉट आठवतंय का? ऑल फॅक्टरी नर्व्स, ग्लॉसोफॅरिंजियल नर्व, त्याचं तिथं हे असतात. ह्याचं फंक्शन काय? सेंटर फॉर द पोस्चरल रिफ्लेक्स टू कंट्रोल द बॉडी पोस्चर. बॉडी पोस्चर आहे म्हणजे बॉडीला अलाइनमेंट देण्यासाठी, बॉडी पोस्चर स्थिती उभी राहण्यासाठी, कुठं वळायचं तिकडं वळण्यासाठी, त्यासाठी आपला मिड ब्रेन काम करतो त्या ठिकाणी. मेंटेन बॉडी इन अपराइट पोझिशन. बॉडीला अपराइट ठेवण्यासाठी, स्टेडी ठेवण्यासाठी, बसल्या तर बसल्या जागेवरती आपण बसलो असं झुकत नाही किंवा इकडे तिकडे करत नाही, कारण अपराइट पोझिशन मध्ये राहतो आपण. ते प्रोव्हाइड स्टेबल बॅकग्राऊंड फॉर व्हॉलंटरी ऍक्टिव्हिटीज. व्हॉलंटरी ऍक्टिव्हिटीज जे आपण स्वतः करतो त्यांना सगळ्यांना स्टेबल ठेवण्याचं काम मिड ब्रेन करतो. तर मिड ब्रेन मध्ये काय काय येतं? सेरेब्रल पेंडुलस, टेक्डम, सुपेरियर कॉलिक्यूल, इन्फेरियर कॉलिक्यूल, सबस्टन्शिया नायग्रा, रेड न्यूक्लिया. तर डायग्राम मध्ये पण तुम्हाला दिसून जाईल. नेक्स्ट आहे स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्ड कशी असते? लॉंग असते, नॅरो असते आणि सिलेंड्रिकल त्याचं स्ट्रक्चर असतं. कशाच्या? आउटसाइड द स्कल इन वर्टेब्रल कॅनल. वर्टेब्रल कॅनलच्या तिथे असते स्पायनल कॉर्ड. एक्सटेंड फ्रॉम द फोरामेन मॅग्नम टिल द फर्स्ट लंबार वर्टेब्रा. फोरामेन मॅग्नम हा ब्रेनच्या खालचा पार्ट आहे, तिथून एक्सटेंड होती तर फर्स्ट लंबार वर्टेब्रा. वर्टेब्रा माहितीत ना किती आहेत? लंबार, थोरेसिक, सॅक्रल आणि कॉकिक्स. लंबार मध्ये किती? lumbar and sacral root are known as the cauda equina. The next is CSF, cerebrospinal fluid. हे कशात असतं? आपले स्पायनल कॉर्ड ब्रेनला नरिशमेंट करण्याचं काम करतं. ब्रेन मध्ये फ्रिक्शन होऊ ते नाही म्हणून त्यासाठी उपयोग केला जातो. त्यासाठी असतं CSF. तर CSF कसं असतं आणि ॲबनॉर्मलिटीज काय काय असतं CSF मध्ये ते बघूयात. तर CSF कसं असतं? नॉर्मल क्लिअर कलरलेस अल्कलाइन फ्लुइड. वॉटर जसं असतं ना त्यासारखंच असतं. म्हणजे तुम्ही वॉटर आणि CSF जरी ठेवलं ना एका दोन्ही सोबत तरी कळणार नाही कोणतं CSF आणि कोणतं वॉटर आहे. द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असते याची 1.005 पॉईंट द्यायचं राहिले त्या PPT 1.005 to 1.008 ही त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असते. आणि जे CSF असतं ते प्रोटीन फ्री असतं आणि सेल फ्री लिक्विड असतं, त्यात कुठली पण सेल नसते. तर टोटल व्हॉल्यूम काय CSF चा? 125 ते 150 ml. तो 150 ml. आणि त्याच्यातलं कोरॉइड प्लेक्सेस काल बघितलं होते किती प्रोड्यूस करतं? 400 ते 500 ml पर डे. आणि रिसायकल इन 3 times. दिवसातून 3 वेळा CSF हे रिसायकल होतं. सिक्रेटेड बाय द एपिडायमल सेल्स ऑफ द कोरॉइड प्लेक्सेस. आणि 5 लिटर पर डे एवढं हे CSF प्रोड्यूस होतं आपल्या बॉडीमध्ये. ब्लड आणि CSF चा अमाऊंट इक्वलच असतो. ब्लड किती होतं पर डे सिंथेसिस आपल्या बॉडीमध्ये? 5 लिटर आणि CSF पण 5 लिटर. याचं फॉर्मेशन कुठून होतं? कोरॉइड प्लेक्सेस आणि लॅटरल वेंट्रिकल. जे ब्रेन मधला लॅटरल वेंट्रिकल पार्ट आहे पहिल्या ह्याच्यात बघितला होता आपण तिथून.
त्याच्यानंतर फंक्शन आहे. तर फंक्शन काय काय करतं, मेंटेन द स्टेबल इंटेस्टिनल फ्लुइड एन्व्हायरमेंट, प्रोव्हाइड मेकॅनिकल buoyancy and support the brain, ब्रेनला सपोर्ट करतं. नरिशेस द CNS सेंट्रल नर्वस सिस्टमला नरिशमेंट करण्याचं काम करतं, आणि जे मेटाबॉलाइट्स आहेत ते रिमूव्ह करण्याचं काम करतं, आणि ब्रेनला कुशिंग मध्ये मदत करतं. म्हणजे अजून फंक्शन आहेत, नरिशमेंट करतं, एक्सक्रिशन करतं, प्रोटेक्शन करतं कशापासून, शॉक, जे ब्रेनला धक्के लागू नये त्याच्यापासून पण. आणि तसंच अजून एक फ्लुइड कुठं असतं मदरच्या वूम मध्ये, त्याला कुठलं बोलतो, आमनियोटिक फ्लुइड बोलतो. पोटामध्ये असणारं फ्लुइड प्रेग्नन्सी मध्ये असतं ते बेबीला काय करतं, सेम शॉक पासून प्रिव्हेंट करतं, धक्के बिक्के लागू नये, बेबीला एक मुवमेंट साठी एक जागा निर्माण करतं. हे झालं CSF. तर CSF मध्ये काय काय असतं ते लिहून घ्या. CSF मध्ये कंपोजिशन ऑफ CSF. तर कंपोजिशन मध्ये काय असतं, प्रोटीन असतं, ग्लुकोज असतो, युरिया असतो, युरिक ऍसिड असतं, क्रिएटिनिन असतं, कोलेस्ट्रॉल असतो, आणि अमोनिया असतो. तर CSF चा pH किती असतो, 7.35. म्हणजे CSF चे जे ऍब्झॉर्प्शन आहे ते कुठून होतं, 7.35. जे ऍब्झॉर्प्शन आहे कुठून होतं, अरॅक्नॉइड व्हिला असतात तिथून ऍब्झॉर्प्शन होतं, अरॅक्नॉइड ग्रॅन्युलेशन थ्रू इनटू द सुपेरियर सजायटल सायनस. हे त्याचा ऍब्झॉर्प्शनचा पाथवे CSFच्या. आपण क्लिनिकली काय काय फाइंड करू शकतो, CSF हे नॉर्मली वॉटर असतं, वॉटर कलर असतं. जर CSF क्लाउडी असेल, म्हणजे असं पांढरं पांढरं त्याच्यात हे असेल, तर त्या ठिकाणी मेनिंजायटिस एक इन्फेक्शन आहे, ब्रेनच्या लेअरिंग आहेत, मेनिंजायटिस ब्रेनचा लेअर आहे, तिथे इन्फेक्शन होतं, त्याच्यामुळे CSF चा कलर चेंज होतो. क्लाउडी झाला असेल तर पायोजेनिक मेनिंजायटिस हा डिसीज होतो. आणि जर कॉब वेबनेस असेल, म्हणजे जाळ्या जाळ्या स्ट्रक्चर जर CSF मध्ये आपल्याला दिसलं तर TB झालेला असतो मेनिंजायटिसचा. डोक्यामध्ये पण TB होतो, फक्त लंग्स मध्ये होत नाही. आणि जर ब्लड असेल CSF मध्ये तर ऍक्सिडेंट वगैरे झालेला असेल किंवा हिमोरेज असतं, सब अरॅक्नॉइड हिमोरेज. कळलं, 3 प्रकारचे फायंडिंग असतात, असे भरपूर आहेत CSF चे कलर नुसार त्याचे डिसीज कंडिशन. तर नंतर ते आपण CSF आता स्टडी करायचा आहे. तर CSF कुठून कुठून काढणार, बॉडीच्या पार्टमधून. लंबार पंक्चर करणार पेशंटच्या L3 to L5 च्या मिडल मध्ये. आपण स्पायनल निडल असते एवढी मोठी, ती स्पायनल निडल आपण त्या दोन्ही लंबारच्या मध्ये इन्सर्ट करतो. पेशंटला सिटिंग पोझिशन मध्ये, कार्डियक टेबल त्या दिवशी विचारलेला प्रश्न, कार्डियक टेबल यासाठी यूज करतात ह्या पोझिशन, या प्रोसिजर मध्ये पण असं बसवतो. बेडच्या एजेसला बसवायचं पेशंटला, एकदम बेंड करायला सांगायचं, खाली मुंडी करायला सांगायची, जेणेकरून स्पायनल कॉर्ड सरळ राहतो. आणि एक जो आपला इन्सर्शन आहे तो 1 प्रिक मध्ये जातो. जो स्पायनल निडल आहे त्याच्यात पण टाइप्स असतात, एक ड्युरा मॅटर असतो बाहेरचा अरॅक्नॉइड मॅटर, आणि एक पिया मॅटर. तर आपल्याला कुठल्या लेअर मधून स्पायनल फ्लुइड कलेक्ट करायचं आहे त्याच्यावरती निडलची साईज, निडलचं स्ट्रक्चर आणि निडलचा जो शार्पनेस आहे तो डिपेंड करतो. अजून असतं वेंट्रिकल मधून पण आपण ऍब्झॉर्ब हे करू शकतो, ऑप्टेन करू शकतो CSF फ्लुइड. ठीक आहे, तर एवढं CSF बद्दल होतं. तर CSF कोणाकोणामध्ये करणार, ज्यांच्या CT स्कॅन मध्ये ब्रेन मध्ये इन्फेक्शन दाखवलेले त्या पेशंट मध्ये, किंवा ज्यांचा CSF ICT इंट्राकॅन्युलर प्रेशर ICP वाढलेला असतो, त्या पेशंट मध्ये आपण CSF चा अमाऊंट चेक करणार. त्याच्यानंतर हायड्रोसेफलस कंडिशन माहिती आहे का, ते एवढं मोठं डोकं होतं बेबी मध्ये, त्यात काय असतं, पाणी झालेलं असतं क्रेनियल कॅव्हिटी मध्ये. स्पायना बायफिडा माहिती आहे,
तिथं पाऊसला एक एक बाहेर निघतं, मॅनेंजेसचं बाहेर निघतं. त्याचे पण टाईप आहेत, मॅनेंजिओसिल आणि दुसरा एक आहे. तर त्याच्यात जे स्पायनल कॉर्ड आहे ते बर्थ डिफेक्ट असतो. जो स्पायनल कॉर्ड आहे तो असा राऊंड 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 शेप मध्ये होत राहतो. तो बॉडीच्या बाहेर येतो डायरेक्ट इथून लंबर रिजन मधून. चाइल्ड मध्ये बघायला भेटते स्पायना बायफिडा. तर त्यामध्ये पण सीएसएफचा अमाऊंट इन्क्रीज झालेला असतो. सीएसएफचं कळलंय सगळं तुम्हाला? सीएसएफ वरती क्वेश्चन येतो 5 मार्काला. बोला. तर आता आहे पेरिफेरल नर्वस सिस्टीम, पीएनएस. लाईज आउटसाइड द सीएनएस. सीएनएसच्या आउटसाइडला पीएनएस असतं. कन्सिस्ट नर्व एक्सटेंडिंग फ्रॉम द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड टू द ऑल पार्ट ऑफ द बॉडी. हे जे पीएनएस आहे कुठून कुठून असतं? ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड आणि पूर्ण बॉडीमध्ये. सोमॅटिक आणि ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम जे पहिल्या ह्याच्यात बघितलं होतं आपण, फ्लोर चार्ट बघितला होता. नर्वस सिस्टीम त्याचे 2, सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम. पेरिफेरलच्या आतमध्ये हे बघितले होते, असा फ्लोर चार्ट होता बघा. त्या फ्लोर चार्ट मध्ये बघितले होते आपण सोमॅटिक आणि ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. तर पहिले सोमॅटिक नर्वस सिस्टीम. The nerve system going from the CNS to the skeletal muscle. जे सोमॅटिक नर्व सिस्टीम इकडून कुठपर्यंत असते? सीएनएस, सेंट्रल नर्व सिस्टीम टू स्केलेटल मसल पर्यंत. आणि स्पायनल कॉर्ड आणि क्रॅनियल नर्व्स. 31 पेअर ऑफ द स्पायनल नर्व्स असतात. 31 पेअर म्हणजे किती? 62 टोटल. तर कसे कसे असतात? 8 क्रॅनियल, 12 थोरेसिक, 5 लंबार, 5 सॅक्रल आणि 1 पेअर ऑफ द कॉक्सियल नर्व. हे लिहून घ्या असा 8C, 12T, 5L, 5S, 1C. आणि क्रॅनियल नर्व किती असतात? टोटल 12 पेअर असतात. हे जे 31 स्पायनल नर्व्स आहेत त्याच्यावरती कॉम्पिटेटिव्ह मध्ये क्वेश्चन विचारतात स्पर्धा परीक्षांमध्ये. मोस्ट फेवरेट क्वेश्चन त्यांचा. तर आता 12 कोणत्या कोणत्या क्रॅनियल नर्व्स आहेत बघा. ऑल फॅक्टरी नर्व्स आहे, नाकामध्ये असते, स्मेल करण्याचं फंक्शन असतं. दुसरी असते ऑप्टिक, विजन साठी. ऑक्युलोमीटर असते आय मुवमेंट साठी. ट्रॉक्लिअर असते जे एक्सटेन्सरिक आय मसल मध्ये असते. त्याने ट्रायजेमिनल कुठं असते? चिविंग मसल मध्ये असते. त्याने अबडसंट कुठं असते? जे लॅटरल आहे आईचा भाग, लॅटरल मसल मध्ये असते, आईच्या लॅटरल साईडला. ते फेशियल मध्ये फेशियल नर्व असते. त्याने वेस्टिब्युलो कॉक्लिअर मसल असते. कशासाठी हेल्प करते? हिअरिंग आणि बॅलन्स साठी मदत करते. ज्यावेळेस पेशंटला कानाचे कुठले पण आजार होतात त्या पेशंट मध्ये आपण ऑब्झर्व करतो त्याला नीट उभं राहता येते का किंवा त्याचा बॅलन्स बरोबर आहे का. पीई मध्ये आपण त्याचं सगळे एक्झामिनेशन करतो. पीई म्हणजे फिजिकल एक्झामिनेशन मध्ये. काल जे मी बोललो होतो तुम्हाला, जे डोळे झाकून टेस्ट, त्याला रॉम्बर टेस्ट बोलतात. ROMBERG, रॉम्बर्स टेस्ट. दुसरी असते ग्लॅसोफॅरेंजियल नर्व. ती कशासाठी मदत करते? ती टंग मध्ये असते, स्मेल ते टेस्ट साठी टेस्ट बर्डला स्टिम्युलेट करते आणि फॅरिंग्स मध्ये असते. देन असते वॅगस नर्व असते. तर वॅगस नर्व कुठं कुठं काम करते? जे सगळ्या इनव्हॉलंटरी हार्ट, लंग आणि ऍब्डोमिनल ऑर्गन्स मध्ये. ज्याने accessory नर्व असते. accessory नर्व कुठं असते? नेक आणि थ्रोटच्या मसल मध्ये. ज्याने हायपोग्लायसिया नर्व कुठं असते? अंडर द टंग. ते मिनोमिक्स असतात ना, एक एक पहिले एक एक शब्द घेऊन त्यांना ठेवायसाठी आपण करतो, ते माहिती आहे तुम्हाला? काय आहे सांग बर. ANS, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम काय करते? कंट्रोल बाय मेडुला ऑब्लंगेटा अँड हायपोथॅलॅमस. द पार्ट ऑफ द CNS. ANS पार्ट असतो CNS चा, PNS चा, अँड नॉट अंडर द कॉन्शियस कंट्रोल. कॉन्शियस कंट्रोलच्या अंडर येत नाही. ह्याचे 2 डिव्हिजन असतात, सिम्पॅथेटिक अँड पॅरासिम्पॅथेटिक. जे बॉडीमध्ये ऍक्टिव्हिटी होतात त्या सिम्पॅथेटिक किंवा पॅरासिम्पॅथेटिक असतात.
हे कशाला कंट्रोल करतं? ANS, हार्ट रेट, डायजेशन, रेस्पिरेशन रेट, सलायवेशन आणि पर रेस्पिरेशन मध्ये मदत करतं. तर नंतर हे सिम्पॅथेटिक म्हणजे काय असतं बघा. तर सिम्पॅथेटिक काय असतं? न्यूरॉन्स बिगिन इन द थोरॅसिक अँड लंबर रिजन ऑफ द स्पायनल कॉर्ड. जो थोरॅसिक आणि लंबर रिजन मधला स्पायनल कॉर्डचा जो रिजन असतो तो असतो सिम्पॅथेटिक. फंक्शन इन ऍक्शन दॅट रिक्वायर्ड क्विक रिस्पॉन्स. जो क्विक रिस्पॉन्स करतो बॉडीमध्ये तो कुठला पाथवे असतो? सिम्पॅथेटिक पाथवे असतो. त्यालाच आपण काय बोलतो? फाईट ऑर फ्लाईट. 12वी सायन्स मध्ये झालेलं आहे फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स. Anatomically tracheolumbar system and biochemically adrenergic system. Sympathetic. Then parasympathetic is nerves begin cervical and sacral region. Sympathetic कुठं असते? थोरॅसिक आणि लंबर रिजन मध्ये. इथून सुरू होती तर इथं सिम्पॅथेटिक. हे सगळा भाग सिम्पॅथेटिकचा एरिया. त्याच्यानंतर असते सर्वायकल आणि सॅक्रल. जो सगळा मागचा भाग तो सगळा पॅरासिम्पॅथेटिकचा. अँड द फंक्शन इन ऍक्शन दॅट डू नॉट रिक्वायर्ड इमिडिएट रिस्पॉन्स. पॅरासिम्पॅथेटिक मध्ये डिले काम चालतं, दमादमाने काम चालतं. ह्यालाच आपण म्हणतो रेस्ट अँड डायजेस्ट. द कॉन्स्टंट अपोजिशन टू सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टीम. ह्याचं जे फंक्शन चालतं ते अपोजिट चालतं सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टीमचे. अॅनाटॉमिकली याला काय बोलतात? क्रॅनिओसॅक्रल नर्व्हस सिस्टीम. आणि बायोकेमिकली कोलिनर्जिक नर्व्हस सिस्टम. तर पॅरासिम्पॅथेटिक मध्ये कुठले कुठले ऍक्टिव्हिटी होतो बघा. आयरिसची, ब्रेनची, लॅक्रिमल ग्लँडची, सॅलिव्हरी ग्लँडची, हार्टची, लंगची, स्टमक, पॅन्क्रियास, इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, ब्लॅडर, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, ग्लँड्स आणि स्पायनल कॉर्ड. दिन असतं नेक्स्ट पार्ट आहे BBB, ब्लड ब्रेन बॅरियर. तर ब्लड ब्रेन बॅरियर काय असतं? त्याच्यात कॅपिलरीज असतात. तर कॅपिलरीज मध्ये काय? साईट ऑफ एक्सचेंज बिटवीन द ब्लड अँड इंटेस्टिनल फ्लुइड. कॅपिलरीज काय काम करतात? एक्सचेंज करायचं काम करतात. आणि ब्लड ब्रेन बॅरियर मध्ये काय होतं? स्पेशल अॅनाटॉमी ऑफ द CNS कॅपिलरीज विच लिमिट एक्सचेंज. तर BBB मध्ये काय होतं? त्याचं फंक्शन काय? BBBचं प्रोटेक्शन करतं. जे टॉक्सिक सबस्टन्स आहेत जे आपल्या बॉडीला हार्म करतात, पॅथोजन आहेत, त्यांच्यापासून वाचवण्याचं काम करतं BBB. त्याच्यानंतर व्हायटल नरिशमेंट करतं, प्रोव्हाइड करण्याचं काम करतं. हार्मोन्स, विटॅमिन्स, न्यूट्रिएंट्स, वॉटर आणि pH मध्ये मेंटेन करण्याचं बॉडीमध्ये काम करतं. आणि अलाउ द एंट्री ऑफ द गॅसेस, वॉटर, इलेक्ट्रोलाइट. आपल्या बॉडीमध्ये किंवा ब्रेन मध्ये कुठले गॅसेस आले पाहिजे, कुठले नाही आले पाहिजे, कुठलं न्यूट्रिएंट आलं पाहिजे, कुठलं वॉटर आलं पाहिजे, कुठले इलेक्ट्रोलाइट आले पाहिजे, त्याचं सगळं काम BBB थ्रू केलं जातं. देन प्रिव्हेन्शन एंट्री ऑफ द हार्मोन. कुठले पण हार्मोन ब्रेन मध्ये आले नाही पाहिजे त्यासाठी काम करतं. तर हे जे लीक होतं ते आहे BBBचा पार्ट तुमच्यासाठी एवढा. तर हेच दिलेलं आहे पुढं. जे ना आता ते सेन्सरी आपण आपल्या बॉडीमध्ये स्टिम्युलस काम कसं चालतं. कुठला पण एक्सटर्नल किंवा इंटरनल स्टिम्युला येतो बॉडीमध्ये, झटका लागतो, करंट लागतो, आग लागते. तर हे असतं हे स्ट्रक्चर ऑफ न्यूरॉन. माहिती आहे न्यूरॉन? ते 12वी सायन्सला झालेलं. वरती काय असते? न्यूरॉन बॉडी असते. त्याचं काय असतं? न्यूक्लियस असतो, सेल्स असतात आणि फ्लुइड असतं. मध्ये असतं ऍक्झियल स्केलेटन. त्याच्या भोवती कुठलं असतं? त्याच्या भोवती एक सेल असतात, त्या मायलिनेटेड सेल्स. असं ते गॅप गॅप मध्ये असतात. स्ट्रक्चर काढलंय का 12वीला? ते असं बॉक्स मध्ये. ते झालं ऍक्झियल बॉडी. खाली असतात डेंड्राइट्स. हे असे इकडे बघा, हे असे डेंड्राइट्स असतात. हे झालं एक. असं प्रत्येक ठिकाणी असतं. याच्या खाली उलटा पार्ट असतो.
नर्व स्ट्रक्चर ऑफ न्यूरॉनचा उलटा पाड असतो आणि हे असं कनेक्ट नसतं. याच्यामध्ये फ्लुइड असतं, कव्हरिंग असते याच्यावरती. तर कुठला पण स्टिम्युला इकडून झटका बसला मला तर पहिल्यांदी सिग्नल कुठे जाणार, नर्व बॉडीमध्ये जाणार, नंतर ऍक्झॉन, नंतर डेंड्राइट मध्ये. डेंड्राइट सिग्नल दुसऱ्या याला, दुसऱ्या मग असं होत होत ब्रेनला पोहोचणार. माझ्या खाली टोचतंय मला पायाला, तर माझा पायाचा मेंदू नाही, वरती वरती येते सगळ्या नर्व स्ट्रक्चर नुसार ब्रेन पर्यंत सिग्नल जाणार. आणि फाईट और फ्लाईट जे रिस्पॉन्स आहे तो कधी काम करतो, ज्यावेळेस आपल्याला हार्टमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होतोय त्यावेळेस अचानक हार्ट रेट वाढतो. म्हणजे कोणतरी धप्पा समोरून दिला, वा केलं, आपलं धक 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 होतं ना, त्यावेळेस सिम्पॅथेटिक नर्व सिस्टीम काय करते. आणि पॅरासिम्पॅथेटिक ते डायजेशन बिजेशन कुठल्या ग्लँडचं सिक्रेशन करायचंय त्याच्यासाठी पॅरासिम्पॅथेटिक ग्लँड, डोळ्याचे मुवमेंट, ऐकायचे का नाही ऐकायचं ते सगळं पॅरासिम्पॅथेटिक करते. तर त्याच्यानंतर जे डायग्राम आहे सेकंडला स्लाइडची, त्यात एक माणूस बिनूस दाखवलाय बघा, सेन्सरी आउटपुट, इनपुट, मोटर आउटपुट. मला ग्लास घ्यायचा आहे, हा झाला सेन्सरी इनपुट. मला ग्लास दिसतोय, माझ्या मेंदूला सिग्नल पोहोचलाय, मला चहा प्यायचा आहे, चहा आला, चहा दिसतोय, हात जाणार तिथं उचलणार, सेन्सरी इनपुट, मेंदू म्हणणार पी चहा, पिला, मुवमेंट झाली, मोटर आउटपुट झाला, संपला सेन्स, काम झालं ना, ती प्रोसेस संपली. त्याच्या खाली पाथवे पण दिलेला आहे. तर इथपर्यंत होती तुमची सगळी नर्वस सिस्टीम. कुठे गेलं, हा मग ते इमिडिएटली काम करतं ना ते सिम्पॅथेटिक सिस्टीम वरती, पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम वरती. कागद कुठं पडला बघितलं का?